आज आपण बनवणार आहोत स्पेशल वेट लॉस इडली म्हणजे ज्वारीची इडली. तर करूयात रेसिपीला सुरुवात. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी बनवणार आहे ज्वारीची इडली. सो खूप मम्मीजला प्रॉब्लेम असतो की मुलं ज्वारीची भाकरी खात नाही किंवा ज्वारीचा डोसा बनवायला लागतो. सो हे सगळ्यात हेल्दीएस्ट फूड आहे मिलेट इडली. ही आपण ज्वारी आणि किंवा ज्वारी म्हणू शकता तुम्ही, ज्वारी आणि उडीद डाळ यापासून बनवणार आहोत. सो इथे मी प्रपोर्शन सांगणार आहे तुम्हाला कसं घ्यायचं आहे. ज्वारी ही निवडून घ्यायची आहे. इथे मी 2 वाट्या ज्वारी घेणार. हे बघा, इथे बघा तुम्ही, मी 2 वाट्या ज्वारी घेतली आहे आणि 2 वाट्या ज्वारीलाच मी इथे निवडून घेतली होती. हे बघा, हे असे दाणे असतात ज्वारीचे. सो हे मी निवडून घेतले होते. आता याला ज्वारी अशी धुतल्यामुळे काय होतं, त्यात खूप सारे जी घाण असते किंवा वरती जर काही पोकळ ज्वारी असेल तर ती निघून जाते. अशी 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ ज्वारी, मग असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पाण्याने मी ज्वारी धुतली आहे आणि 2 ग्लास पाणी टाकून ही 6 ते 7 तास आपल्याला भिजवायला ठेवायचे आहे. 6 ते 7 तास लागणार आहेत आपले ज्वारी छान भिजायला. सगळं पाणी पण अतिशय नितळ झालेलं आहे. 3 ते 4 वेळा मी अतिशय स्वच्छ पाण्याने हिला धुतलेलं आहे. ही उडदाची डाळ आहे. अख्खी उडीदही घेऊ शकता तुम्ही. मला उडदाची डाळ अवेलेबल झाली सो मी उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ ही मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. इथे आपण बरोबर 2 वाट्या घेतल्या होत्या ज्वारीच्या. ही वाटी भरून घेतली होती मी 2 वाट्या ज्वारीच्या. सो त्याला अर्ध प्रपोर्शन म्हणजे 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता यात आपण उडदाची डाळ भिजत घालूयात. 2 ते 3 पाण्याने, स्वच्छ पाण्याने, जोपर्यंत पाणी नितळ होत नाही तोपर्यंत आपल्याला उडदाची डाळ ही चांगली धुवून घ्यायची आहेत. कधीकधी डाळींवरती धूळ किंवा पेस्टिसाइड्स वगैरे असतात. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि हे सगळं डाळ आणि ज्वारी आपल्याला 7 ते, हे बघा, डाळ ही चांगली नितळ पाणी येऊपर्यंत मी भिजत टाकली आहे. डाळ ही मी खूप छान 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे. त्यामुळे आपण ह्याला आता ह्या दोघं मिश्रणांना आपण 7 ते 8 तास आणि बरोबर 1 चमचा एवढे मी मेथीदाणे टाकणार आहे इकडे ज्वारीमध्ये. सो याची फर्मेंटेशनची प्रोसेस, मेथीदाण्यामुळे फर्मेंटेशनची प्रोसेस चांगली होईल. आणि आता सध्या हिवाळाही चालू आहे त्यामुळे मेथी आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे. आणि खरं तर ही ज्वारीची इडली जे वेट लॉसवर आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण खूपदा क्रेविंग होते इडली खाण्याचे आणि तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे आपण भात वर्ज करतो वेट लॉसच्या पिरियडमध्ये. त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि मी खूप ट्रिकही सांगणार आहेत कशी फुगवायची किंवा कशी अजून त्याला न्यूट्रिशियस बनवायची, मुलांसाठी कशी हेल्दी असणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. 7 तास झाले. 7 तासानंतर उडदाची डाळ व्यवस्थित सोक झालेली आहे आणि खाली आपण ज्वारी सोक करायला टाकली होती ती पण व्यवस्थित भिजलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. व्यवस्थित पेस्ट बनवायची आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला इडली बनवताना जसं बॅटर आवश्यक असतं तसंच आपल्याला बॅटर बनवायचं आहे. आधी मी ज्वारी दळून घेतली. थोडंसं पाणीही आपल्याला ॲड करायचं त्याच्यात. आधी फक्त ज्वारीच दळून घ्यायची थोडीशी, थोडा पल्स पॉईंट किंवा हे बघा असं थोडं दरदरीत दळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे टेक्स्चर बनवायचं आहे इडलीचं, जेणेकरून इडली थोडी फ्लफी होईल. हे मी कुकरमध्ये फर्मेंटेशनला ठेवणार आहे म्हणून मी हे सगळं ज्वारीचं दळलेलं मिश्रण कुकरमध्ये काढून घेतलं आहे. 2 बॅचेसमध्ये मी हे दळलं आहे. तर अतिशय परफेक्ट असं दळून झालं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला उडदाची डाळ आणि त्यात आपण थोडे मेथीदाणे टाकले होते. ही उडदाची डाळ आणि मेथीदाणे असं आपण छान
मिक्सरला फिरवून घेणार आहोत. उडदाची डाळ ही आपल्याला छान पेस्ट, आणि उडदाची डाळ ऑलरेडी चिकट असते त्यामुळे त्याची पेस्टही छान होते. हे बघा, अशा प्रकारे उडदाची डाळ छान मिक्सरमधून काढून घेतली मी आहे. हेही मिश्रण मी कुकरमध्ये टाकणार आहेत आणि हे मिश्रण आपल्याला एक 10 ते 12 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे किंवा रात्रभर ठेवायचं आहे. बेस्ट टाईम असतो सकाळी उडदाची डाळ, ज्वारीची डाळ भिजत टाकणे आणि संध्याकाळी ती दळणे, आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी करायला तुम्हाला रात्रभर ती व्यवस्थित फर्मेंटेड होते. यात मी मीठ टाकून घेतलं आहे आणि एकाच बाजूने व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपली इडली अतिशय छान अशी फ्लफी होते, लुसलुशीत होते, मोकळी होते. कारण आपण यात तांदूळ नाही टाकणार आहेत, त्यामुळे ती चिकट व्हायला नको, अशी एकदम व्यवस्थित लुसलुशीत अशी छान जाळीदार व्हायला हवी. कारण मी यात इनो, सोडा किंवा कुठलीच गोष्ट वापरली नाही. एकदम हेल्दीएस्ट व्हर्जन आपण बनवलेलं आहे. ह्या प्रकारे नक्की करून बघा. थोडासा एफर्ट्स लागतो पण परफेक्ट इडली बॅटर आपलं तयार होतं. आता हे मी कुकरचं झाकण बंद करून रात्रभर भिजत ठेवलेलं आहे फर्मेंटेशनसाठी. बघू शकता तुम्ही किती छान जाळी आली आहे. बॅटर परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे. कुठलाही इनो, सोडा न वापरता बॅटर एकदम परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे. हे थोडं घट्ट झालं आहे. इडलीच्या पात्रांना मी असं तेल लावून घेतलेलं होतं. थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करा. मी हार्डली अर्धालाही कमी ग्लास पाणी टाकलं होतं आणि थोडंसं सैलसर बनवलं. इकडे मी स्टीमरमध्ये पाणी घालून ठेवलेलं होतं. दुसरी प्लेटही मी इथे रेडी करून घेते. आणि बॅटर मी जास्त पातळ केलेलं नाही आहे, थोडं घट्ट सरस ठेवलेलं आहे. 15 ते 18 मिनटं मी स्टीम करायला ठेवलं होतं. आणि बघा तुम्ही किती फुगून इडल्यावरती आलेल्या आहेत. कोणीही म्हणणार नाही की ह्या तांदळाच्या इडल्या नाही आहेत. आणि काढायला पण खूप सोप्या झाल्या त्या. आणि जाळी पण बघा तुम्ही किती छान पडली आहे. बघा, कोणी म्हणणारच नाही ह्या ज्वारीच्या इडल्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या इडल्याही काढून घेतल्या. त्याचबरोबर मी एकदम चविष्ट सांबार बनवलं होतं. तुरीची डाळ ही प्रोटीनने भरलेली असते, सो मी असं सांबार बनवलेलं होतं. एक इडली तुम्हाला तोडून दाखवते. अशा प्रकारे एक इडली मी तुम्हाला तोडूनही दाखवते. एका हातानेही तुटते इडली. अशी वेट लॉस इडली करायला नक्की ट्राय करा. चॅनलला नवीन असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.